तर बीड सरपंच हत्या प्रकरणात एसआयटीची स्थापना झालेली आहे आणि 10 जणांची टीम हा सगळा आता तपास करणार आहे। सखोल चौकशी त्यांच्याकडून केली जाईल। बसवराज तेली यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या हाताखाली 10 जण काम करणार आहेत। या सगळ्या प्रकरणाचा आता एसआयटीच्या माध्यमातून तपास होईल। अनेक दिवसापासून ही मागणी लावून धरली गेली होती की संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये एसआयटी स्थापन झाली पाहिजे आणि त्याद्वारे तपास झाला पाहिजे। आता अखेर ही एसआयटी स्थापन झाली आहे। तर बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणी सुरू असलेल्या सीआयडीच्या तपासात रोज नवीन खुलासे होत आहेत। हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले याच्यावर याआधी 307 चा गुन्हा दाखल झाला होता। आरोपी कृष्णा आंधळेवर 2023 मध्ये 307 चा गुन्हा दाखल झाला होता आणि तेव्हापासूनच आंधळे फरार आहे। धारूर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाल्याची नोंद आहे आणि अटक असलेल्या आरोपींची सीआयडी कडून सध्या चौकशी सुरू आहे। शिवाय आरोपींची बँक खाती सुद्धा सील करण्यात आली आहेत। यासाठी आतापर्यंत 13 ते 15 बँकांना पत्र दिली गेली आहेत। तर हे जे फरार आरोपी आहेत त्यांचे नेमके काय कारनामे आहेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात। 2023 मध्ये सुदर्शन घुले आणि कृष्णा आंधळेकडून दोघांना बेदम मारहाण करण्यात आली होती। स्कॉर्पिओ आडवी लावून दुचाकीवरच्या दोघांना मारहाण या दोघांनी केलेली। धारूर पोलीस ठाण्यात दोघांवरही 307 चा गुन्हा दाखल झाला। प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे। 2023 मध्ये न्यायालयाच्या आवारातच भांडण केलं गेलं। सुदर्शन घुले याच्यात सह आरोपी होता। सरपंच देशमुख हत्या प्रकरणात सुद्धा घुले आणि आंधळे आरोपी आहेत।